नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राचा राजकीय इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणजे काही मोजक्या राजकीय घराण्यांचा अभ्यास केला तरी तो पूर्ण होऊ शकतो, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा राहिलेली आहे। कारण की आपण सुरुवातीपासून अगदी 1952 पासून जरी पाहिलं तरी काही मोजक्या घराण्यांची सत्ता आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामध्ये चव्हाण आहेत, देसाई आहेत, पवार आहेत, मुंडे आहेत, खरात हे ठाकरे आहेत, अशा गावित आहेत, असे असंख्य घराणे महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार चालवत आहेत। अशा राजकीय घराण्यांचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक असं राजकीय घराणे दिसून येतं की ते या सर्व घराण्यांपेक्षा थोडंसं वेगळं आहे, त्याचं काहीतरी वेगळेपण आपल्या नजरेस पडतं। आणि या अशा जे वेगळेपण दाखवणारं जे घराणं आहे ते म्हणजे पुसदचं नाईक घराणं। आणि म्हणूनच मी आज आपल्यासमोर, मी विशाल तौर, आपल्यासमोर या पुसदच्या राजकीय घराण्यांची वेगळेपण, राजकारणातील वेगळेपण आणि सामाजिक कार्यातील वेगळेपण सांगण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करत आहे। मित्रांनो, हे जे नाईक घराणं आहे ते नाईक घराणं मूळ पुसद तालुक्यातील गहुली या गावचं घराणं आहे। या घराण्याचं मूळ हे चतुरसिंग नाईक हे होते। या चतुरसिंग नाईक हे बंजारा समाजातील व्यक्ती होते। त्यांनी त्यांच्या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून गहुली हे नाव गाव बसवलं। या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून त्यांना स्थायित्व देऊन, स्थिरता देऊन त्यांनी पुढं या गावाचं नाव गहुली केलं। आणि त्याच ज्या समाजाला त्यांनी स्थिरता दिलं त्यामुळे त्यांना समाज हा पुढारी समजत होता आणि त्यातूनच त्यांना नाईक ही पदवी प्राप्त झाली आणि त्याच घराण्याचं पुढं नाव हे नाईक झालं। आणि याच घराण्यातून आपल्या महाराष्ट्राला सलग 12 वर्ष मुख्यमंत्री असणारे वसंतराव नाईक मिळाले। मित्रांनो, या घराण्याचं राजकारणातील एक वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यांचं सामाजिक कार्यातील एक वेगळं वैशिष्ट्य आहे, तसंच त्यांचं कुटुंब वत्सलपणा जो आहे वेगळा आहे, शेतीतील कार्य वेगळं आहे। ते कशा पद्धतीचं आहे आपण बघूया। नाईक घराण्यांची महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सर्वाधिक काळ सत्ता भोगणारं, मोठी सत्ता प्राप्त करणारं घराणं आहे असं मला वाटतं। कारण की 1952 पासून तर 2025 सलग 75 वर्ष या घराण्यानं पुसद मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान या घरातील 2 व्यक्तींकडे जातो। वसंतराव नाईक हे 12 वर्ष मुख्यमंत्री होते, तर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे 2 वर्ष होते। असे 14 वर्ष या घराकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद राहिलेलं आहे। तिसरं म्हणजे की या घरामध्ये काही 15 वर्षाचा काळ जर सोडला तर 1952 पासून आज तागायत मंत्रिपदं राहिलेली आहेत। या घराण्यामध्ये कृषी मंत्री, ग्रामविकास, सहकार, महसूल, औषधी निर्माण असे जवळपास अनेक खात्यांचं मंत्रिपद या घराण्याकडे राहिलेलं आहे। जर सत्तेचा जर आपण विचार केला तर 1952 ते 1972 ह्या सलग 5 वेळा वसंतराव नाईक या मतदारसंघातून निवडून येत राहिले आणि या मतदारसंघामध्ये त्यांना 60% अधिक मतं मिळायची। त्याच्यानंतरचा 78 ते जवळपास 99 पर्यंतच्या काळामध्ये सुधाकरराव नाईक 5 वेळास या मतदारसंघामध्ये निवडून आले आणि त्यांना कायम हे 40% अधिक मतं मिळाली। त्याच्यानंतर त्यांचे सुधाकरराव नाईकचे बंधू मनोहरराव नाईक या मतदारसंघातून निवडून आले। ते 4 वेळेस आमदार राहिले, त्यांना सुद्धा 40% अधिक मतं मिळाली। एक वेळेस त्यांना कडवी झुंज द्यावी लागली आणि ती झुंज जनता दलाच्या उमेदवारासोबत द्यावी लागली। 1995ला त्यांना फक्त 2100 मतानं विजय प्राप्त करता आला। एवढीच एकमेव संघर्षाची निवडणूक या नाईक घराण्यामध्ये राहिली। आणि त्याच्यानंतर 2019 व 2024ला मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। आणखीन एक वैशिष्ट्य या घराण्याचं असं आहे की या घराण्यामध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद, जिल्हा परिषदचे सभापती ह्या अशा अनेक पदांवर या घराण्यातील व्यक्तींनी नेतृत्व केलेलं आहे। दस्तूर खुद्द वसंतराव नाईक हे सुरुवातीला नगरसेवक होते, त्याच्यानंतर पुसदचे नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहोचलेले आहेत। तर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे तर अगदी ग्रामपंचायतचे सदस्य होते, ग्रामपंचायतचे सरपंच झाले, पंचायत समिती मेंबर, सभापती, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ते विधान परिषदेवर पोहोचले आणि त्याच्यानंतर मंत्री आणि आमदार
हे मुख्यमंत्री, अशा पद्धतीनं या घराण्यांचा प्रवास राहिलेला आहे. म्हणजे प्रदीर्घ सत्तेमध्ये राहणारं हे घराणं 75 वर्ष एकाच मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व असणं, एकाच या मतदारसंघातील सगळ्या पदांवरच्या ग्रामीण पदावरचं त्यांचा जो वर्चस्व होतं, यावरून या घराण्याची सर्वाधिक काळ या घराण्याकडं महाराष्ट्रातली राजकीय सत्ता राहिली असं म्हणायला वावगं चुकीचं ठरणार नाही. आणि दुसरं असं म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की या घराण्यानं या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक चांगले उपक्रम केलं. त्यांचे जे दुसरं वैशिष्ट्य आहे की सामाजिक कार्य आणि शेतीविषयक कार्य. हा शेतीला वाहिलेला मुख्यमंत्री होता. वसंतराव नाईक यांनी जे शेतीविषयक कार्य केलं ते खूप चांगलं होतं. हरित क्रांतीचा पिरियड होता, त्या काळामध्ये शेतीविषयक चांगलं केलं. दुग्ध क्रांती त्यांनी घडून आली. याच काळात 4ही कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. त्याच्यासोबतच त्यांनी एकाधिकार कापूस योजना, ही योजनासुद्धा त्यांच्याच काळातली आहे. रोजगार हमी योजना, ही सुद्धा त्यांच्याच काळातली आहे. अनेक मोठमोठी धरणांची निर्मिती आणि त्यांचं कामसुद्धा वसंतराव नाईक यांच्या काळातलं होतं. अतिशय चांगल्या स्वभावाचे गृहस्थ म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते आणि त्यांची खूप चांगलं योगदान मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जडणघडणाच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये वसंतराव नाईक यांचं मुख्यमंत्री म्हणून फार मोठं योगदान राहिलेलं आहे. 1993ला सुधाकरराव नाईक जे त्यांच्या घरातील मंत्री झाले, त्यांचंसुद्धा शेतीविषयी असंच प्रेम होतं. त्यांनी जलसंधारणाचं स्वतंत्र खातं निर्माण त्याच काळात केलं. त्यांनी ग्रामीण विकासाला इतकं महत्त्व दिलं की जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला, लाल दिव्याची गाडी दिली. त्याचसोबत त्यांनी शेतकऱ्याचं जे कर्ज होते त्या कर्जाला 10% जो व्याजदर होता तो 6%वर आणला. असं शेतीविषयी काम करणारं हे घराणं होतं. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे यांनी सामाजिक कार्याला महत्त्व दिलं. भटक्या, विखुरलेल्या, बंजारा समाजाला तर त्यांनी एकत्र आणलंच, परंतु त्या समाजामधल्या ज्या अनिष्ट रूढी होत्या, परंपरा होत्या, त्यांना फाटा देण्यासाठी स्वतःहून यांनी पुढाकार घेतला. शिक्षणाला महत्त्व दिलं. पुसद परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था उभा करून हा समाज पुढं कसा येईल याला त्यांनी प्राधान्य दिलं. एवढंच काय की समाजामध्ये पहिले आंतरजातीय विवाह करणारे वसंतराव नाईक होते. वसंतराव नाईकांनी एक ब्राह्मण वत्सल्याताई यांच्याशी त्यांनी विवाह केला. काही काळ त्यांच्यावर समाजानं आणि कुटुंबानं देखील बहिष्कार घातला होता, परंतु त्यांनी त्यामध्ये माघार न घेता तो समाजामध्ये तो जो निर्णय आहे त्यांनी तो पचवायला लावला. त्याच्यासोबतच या समाजामध्ये व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात होती. ती व्यसनाधीनता दूर करण्यासाठी त्यांनी गावोगावी भेटी देऊन समाजकार्यामध्ये महत्त्वाचं काम केलं. वसंतराव नाईक हे शिक्षणाला फार महत्त्व दिलं. ते बंजारा समाजातील त्या काळच्या मध्य प्रदेशमधले पहिले वकील होते. अशा पद्धतीनं समाजाला शिक्षण, शैक्षणिक रूढी परंपरापासून दूर करणं, शिक्षणाला महत्त्व देणं आणि स्वतःची शेती सुधारवणं असा संदेश देणारं हे राजकीय घराणं होतं. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हे राजकीय घराणं एकनिष्ठ राहिलं. काँग्रेसच्या विचारसरणीला हे घराणं धरून राहिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे काँग्रेससोबत राहिले आणि 1999 नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून ते आजतागायत राष्ट्रवादीसोबत आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या राजकीय घराण्यामधला कौटुंबिक प्रेम. या वसंतराव नाईकांना मोठे बंधू होते. त्यांचे राजू सिंग, त्यांना बाबासाहेब म्हणायचे. आणि त्या बंधूंचं आणि वसंतराव नाईकांचं फार चांगलं रिलेशन होतं. त्यांच्यामध्ये कुठेही द्वेष, स्पर्धा, राजकीय स्पर्धा असं कुठलंही वातावरण त्या कुटुंबामध्ये नव्हतं. एक संघ कुटुंब होतं. बाबासाहेब नाईकांची मुलं ही वसंतराव नाईकांकडं मुंबईला शिकायला होती आणि स्वतःला 2 मुलं असतानासुद्धा वसंतराव नाईकांनी मोठ्या बंधूच्या मुलांना राजकारणामध्ये आणलं. हे या घराण्याचं वैशिष्ट्य आहे. पुढे सुधाकरराव नाईकांनी स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःचे पुतणे मनोहरराव नाईक बंधू यांचे मुलांना राजकारणामध्ये आणलं. अशा पद्धतीने या राजकीय घराण्यामधला कौटुंबिक जिव्हाळ्याचा संबंध हा कायम टिकून राहिलेला आहे. परंतु अशा घराण्याला नजर न लागणं ते आश्चर्याचीच गोष्ट आहे. आणि शेवटी BJPची नजर या घराण्याला 2019मध्ये लागली आणि त्यांनी सुधाकरराव नाईक यांचे बंधू मधुकरराव नाईक यांचे पुत्र नील नाईक यांना भाजपामध्ये आता सध्या प्रवेश दिलेला आहे. परंतु ते बंधू इंद्रनील नाईक यांच्यासोबत 2019ची निवडणूक पराजित झालेले आहेत. पुढे काय होईल हे सांगता येत नाही. भविष्यामध्ये अनेक राजकीय घराण्यांचे संघर्ष आपण बघत आहोत. आत्ता सध्या आपल्यासमोर
जो इतिहास लिहिला जाणार आहे तो पवार घराण्यांचा इतिहास लिहिला जाणार आहे, कारण की अतिशय संघर्षाच्या वातावरणातून हे घराणं जात आहे. या घराण्याचं पुढं काय होईल हे बघल, परंतु आपण जो बघतोय तो कदाचित इतिहास असणारे पुढं भविष्य काळात. त्याच पवारच्या घराण्याप्रमाणे इंद्रणी नाईक घराण्याचा इतिहास पण आत्ताच लिहिला जातो की तो संपुष्टात येतो, की या घराण्यांचा वारसा कायम पुढे असाच राहतो, हे आपल्याला बघायचे आहेत. घराणेशाहीला विरोध असणारा मी व्यक्ती असूनसुद्धा लोकशाहीच्या पद्धतीनं ही घराणे अनेक वर्षे महाराष्ट्रावर राज्य करत आहेत. या घराण्याचं हे वैशिष्ट्य आपल्यासमोर पोहोचावं ही माझी भूमिका आहे. धन्यवाद.